तर मित्रांनो हे 80 किलोचं मशीन घेऊन आपल्याला जायचं आहे बघा मुंबईला कळंबोलीला. विषय काय झाला कोल्हापूरला गेल्यामुळं मित्राच्या गाडीतनं गेलेलो आणि अचानक ऑर्डर आल्यामुळं मित्राच्या गाडीत जरा माल कमी होता. त्याच्या गाडीत टाकून घेतला आणि घरापाशी आल्यावर क्रॉसिंग केलं. माल तो बघा मालखेडच्या पंपात डिझेल त्यानं टाकून घेतलं आणि वेळा उतारल्यावर आपण थांबलो बघा कॅफे शालीमारला जेवायला. जेवणाचा बेत उरकून घेतला आणि पोचलो बघा खेड शिवापूरच्या टोलनाक्यावर. टोलनाका काही जाम नव्हता हो मोकळाच होता. घेतला झाडशिरी पास करून आणि आपण झोपलो होतो सोमवारला या पंपात. सकाळ सकाळी उठून लागलो बघा घाटाला. घाट उतराय मित्रांनो काही जाम नव्हता सगळा मोकळाच होता. मोठ्या मशीनवर जरा केलता रस्ता जाम पण घेतला पास करून. घाट उतरून थांबलो होतो रिंकी हॉटेलला. म्हटलं मस्तपैकी आवराआवरी तिने करून नाश्ता वगैरे करून म्हटलं पुढच्या मार्गाला लागायचं. मग काय आवरून तिने लागलो बघा पुढच्या मार्गाला. आलो बघा डायरेक्ट अदानीच्या कंपनीत. इथं काय सिमेंटच तयार होते हो. मग त्याचंच ही बरं काय तर मशीन होतं. इथं पण बघा हे असलं युनिफॉर्म घातल्याशिवाय जाऊन काय आत घेतले नाही. गाडी खाली करून आपण दुसऱ्या मालाच्या नियोजनात होतो. पण विषय काय झाला तसलंच मशीन इथं बंद पडलं होतं. मग साहेबाचा फोन आला, अहो दुसरं एक मशीन तिथनं बंद पडलं आणताय काय? अहो म्हटलं एक नंबर काम हाय तिचं भाडं द्या म्हटलं येतो घेऊन. मग काय भरलं आणि लागलो बघा मस्तपैकी एक्सप्रेस हायवेला. आता म्हटलं मागं बघायचं नाही लावला रिबीट. आलो बघा लोणावळ्याच्या घाटात. घाट काय जाम लागला नाही मित्रांनो. सन घेतला दुपारचा कुठला जाम हो आणि नॉनस्टॉप आपण पोचलो होतो बघा वेळेच्या घाटात. घाट उतरून म्हटलं मस्तपैकी चहा पिऊया. डोळ्यावर जरा झापडे होती. मग चहा तीन पिऊन आपण पोचलो बघा डायरेक्ट कराडात. आता इथनं जायचं घरी जेवण तीन करायचं आणि झोपून सकाळी जायचं गाडी खाली करायला. आता मंचीला आपली गाडी सोडून ही कुठल्या गाडीवर आला यो भाऊ. तर ह्या आहे आपल्या दाजींची गाडी भावानो आणि ही दाजींचा पप्पा आहे. आपली गाडी कागलमध्ये खाली केली आणि दाजींच्या घरी लावून आपण आलतो बघा डायरेक्ट कुंडलमध्ये. कारण की कुंडलमधनं आपल्याला मित्रांनो भरायचा होता गुलाल. कारण कागलचं इलेक्शन असल्यामुळे ही दाजी आमचं गुलाल विकतात हो. मग त्यांच्यासोबत आपण आलतो त्यांची गाडी घेऊन. तर वॉचमॅन लागला म्हणा एंट्री करा त्याशिवाय गाडी काय भरत नाही. आयला म्हणलं हिथं पण ही बॉम्ब आहे म्हणा. घ्या म्हणलं एंट्री बिंट्री केली आणि गाडी लावली बघा भरायला. 100 पोती होती. झाड घेतली भरून 4 गडी होती. झाडशे भावाने दिली भरून आणि लागलो बघा मार्गाला. आता म्हणलं जायचं थांबायचं नाही. तर भावानं प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोणतं सपोर्ट सिस्टीम असते. तसंही माझं भाऊजी आहेत भावानो. मग आलो बघा ईश्वरपूरमध्ये मस्तपैकी म्हणलं नाश्ता बिष्टा करूया. मग काय पाहुण्याशी चारला बघा वडापाव. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि जाता तुमच्या भावाला फॉलो करा.